मंडळी नवीन ब्लॉगपर्यंत स्वागत आहे. तर आता आपण इलो विंटेज कार कलेक्शन बघू आणि या बघूया मस्त म्युझियम. आणि माका वाटलेल्या फी जरा जास्त असतात पण एकदम छान 100 रुपये फी आहे. आणि ही बघा पहिलीच गाडी कशी आहे त्या तुमका दाखवतोय. थांबा बघा पहिली जिथे गाडी बघा कशी आहे छान आहे. ओके आणि हा असा तिकीट काउंटर 100 रुपये तिकीट आहे. तिकडे एक वेगळी गाडी आहे. हो तिकीट माझ्या खिशात आहेत. आणि ही बघा ही फेमस गाडी आपण जी बघतो बऱ्याच वेळा ती असा. आता बघूया आतमध्ये काय काय असा. तिकीट काढलेलं असा. प्रज्ञा तिकीट दाखव. हो काय सांगतो आता एवढा साई सांगतो तर बघूयाच. पूर्णच ब्लॉग तुमच्यासाठी ह्याच्यासाठी बघा सगळा इन डिटेल ठेवलेला आहे इकडे. जमशेदपूरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग झालेली मोपेड जी हिंदुस्तान टूल्स अँड डाईज कंपनीने बनवली होती. यावर इन्स्पायर होऊन मुंबईमध्ये वर्लीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग झालेली मोपेड जी हिंदसायकल कंपनीने बनवली होती. हे MTM मयुरम मोपेड चेन्नईची मोपेड आहे. हिला देसी गाडी म्हटलं जायचं. म्हणजे काही मॉडेल्स असे होते जे स्टेट वाईज चालले, स्टेटच्या बाहेर कधी चालले नाही. त्यातलं मॉडेल होतं चेन्नईच्या बाहेर कधी चालली नव्हती, त्यामुळे तिला देसी गाडी म्हटलं जायचं. मिंगम स्मॉल आर्म्स म्हणून ब्रिटिश कंपनी होती. पहिले ब्रिटिश सोल्जर्स जे आहेत इंडियामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर राहायला यायचे. जाताना त्यांचे व्हेकल्स डोनेट करून किंवा सेल करून जायचे. त्यातले मॉडेल्स आहेत 350cc चे इंजिन्स आहेत आणि 4 स्ट्रोक मॉडेल आहे. हे गिलेराचे इटालियन मॉडेल आहे. जसं आताच्या स्कूटीजला येतात सीट खाली फ्युअल टँक, तसं 80s मध्ये हिला दिले जायचे. 2 टँक होते, एक फ्युअलसाठी आणि एक एअर पास होण्यासाठी. NSU जर्मन मोपेड आहे, जिला सायकल सारखं डिझाईन दिलं जायचं, त्यामुळे पाठच्या वेळेला ते एअर पंप सुद्धा अटॅच द्यायचे. हे खास करून जर्मन लेडीजसाठी डिझाईन केलेलं मॉडेल होतं. हे होंडाचं जॅपनीज मॉडेल आहे. होंडा हॉबिट म्हणून होंडाने स्टार्ट केलं होतं हे मॉडेल. ही होंडा कप 80cc यावर इन्स्पायर होऊन बजाजने MAT चालू केली होती. होंडाचं सगळ्यात जास्त सेल झालेलं मॉडेल. आमच्याकडे वेगळा लुक आली होती. काय याचं किती सालात हे साधारण? हे 75 to 80चं मॉडेल होतं. अच्छा. ही मोफा इनफिल्डची मोपेड आहे. हिच्या चेसीच्या रॉडमध्ये त्याने 1 लिटरचं फ्युअल टँक दिलं होतं आणि 22cc ची मोपेड असल्यामुळे तिला हेल्मेट आणि लायसन्स सुद्धा नाही लागायचे. ओके. ॲव्हरेज तेव्हा जास्त असतं मग एवढा 1 लिटर. पॅडल पण करू शकते ना? हो तोच मोपेडचा फायदा. इनफिल्ड 150cc चं मॉडेल आहे प्रिन्स. जुनी काय? हा आणि इनफिल्डने 1960 मध्ये 200cc चे मिनी बुलेट्स म्हणून मॉडेल ही चालू. 150cc आहे. ही 150 आणि ही 200 आहे. ओके. आणि इकडे ही ही सगळी किती मजली आहे अंदाजे इयर? हे 80-85चं मॉडेल आहे. इकडे हे सगळे हिरोचे कलेक्शन्स आहेत. त्यामध्ये हिरो मॅजेस्टिक, पॉप्युलर, पेसर, स्टुडंट, पॅन्थर, शक्ती मॉडेल्स यायचे. हे खास करून कॉलेज स्टुडंटसाठी डिझाईन केलेले मॉडेल्स होते. शक्ती 2000चं मॉडेल आहे आणि बाकी सगळे त्याच्या आधीचे मॉडेल्स आहेत. हिरो होंडा स्ट्रीट विदाउट क्लच फर्स्ट मॉडेल होतं इंडियामधलं. हे सुद्धा हिरोचंच मॉडेल आहे विंटर. ही हिरोची 4 स्ट्रोक स्कूटर आहे, त्याचे त्यांनी स्टॅलियन म्हणून मॉडेल चालू केलं होतं. आणि हे हिरो होंडा CD100 आणि स्लिकची मॉडेल्स आहेत. ही इनफिल्ड क्रुझिडर आहे, 250cc मॉडेल आहे आणि विलियर्सचं इंजिन यूज केलं जायचं ह्याला. आणि ही इनफिल्डची स्कूटर आहे, फर्स्ट बटन स्टार्ट गाडी, जी 1950 मध्ये त्यांनी फॅन्टाप्लस म्हणून लॉन्च केली होती. ज्याला ह्या बाजूला हे 2 गिअर आणि त्या बाजूला दिले त्याचं ब्रेक आहे. जसं इनफिल्डच्या सगळ्या पहिल्या बाईक्सला उलट्या बाजूला गिअर आणि उलटा आमच्या राजदूत होती काकांकडे. ही इनफिल्डचीच आहे सगळ्यात पहिली बटन स्टार्ट. हा सेल्फ स्टार्ट. हे रॉयल इनफिल्ड 150cc मॉडेल आहे. हे 350cc मॉडेल आहे. 1980 to 85 चे मॉडेल्स आहेत हे. आणि हे रॉयल इनफिल्डच्या आधी जेव्हा इनफिल्ड इंडिया लिमिटेड होतं त्यावेळेसचे मॉडेल्स आहेत. एक्सप्लोरर, सिल्वर प्लस आणि झुंडा. इकडे जे आहेत सुवेगा, ही मोटोबिकेन म्हणून फ्रान्सची कंपनी होती. त्यांनी त्यांची ब्रांच आंध्रामध्ये ओपन केलेली, त्यावेळेसची मोपेड आहे. आणि ही सम्राट सुवेगा तमिळनाडूची मोपेड आहे. हिला सुद्धा देसी गाडी म्हटलं जायचं. तमिळनाडूच्या बाहेर कधी मॉडेल चाललं नव्हतं हे. ही जावाची डबल सायलेन्सर बाईक आहे, हिच्या किकमध्येच गिअर दिले जायचे. याला पुश करून पाठी केलं की किक व्हायची आणि किक केल्यानंतर हे बघितलेले आहे आमच्याकडे त्याच्यात. जावाची मोपेड आहे, 50cc मॉडेल आहे. जावा जेट म्हणून जावाने मॉडेल चालू केलं होतं. आणि हे सगळे YSDचे कलेक्शन्स आहेत. त्यामध्ये YSDचे मोपेड स्कूटर आहेत आणि YSDची डबल सायलेन्सर बाईक आहे. 250cc मॉडेल होतं हे. ही लँड्रेटाची मोपेड आहे, 48cc मॉडेल आहे. हिचे उलटे पेडल मारले की याला ब्रेक लागायचे. यावर इन्स्पायर होऊन कोल्हापूरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग झालेली मोपेड आहे लक्ष्मी, जी किर्लोस्कर आणि घाडगे पाटील यांनी कोलॅबरेशनमध्ये चालू केले होते. पिझ्झात सुद्धा सेम किर्लोस्कर आणि घाडगे पाटील यांनीच बनवलेल्या मोपेड आहेत.
त्यातली गॅम्बलरची त्याची 8च मॉडेल कंपनीने बनवले आणि मॉडेल मार्केटमध्ये लॉन्च होण्याच्या आधीच कंपनी बंद झाली. त्यातलं हे एक महाराष्ट्रात म्हणजे त्याच्या आधी बनायच्या नाही मोपेड. नाही किर्लोस्करांनी बनवली ती अशी ह्या पहिली त्यांची पहिली कंपनी. नाही नाही असे नाही भरपूर बनले होते अजून. काय साधारणपणे साल किती सालमध्ये हे किर्लोस्कर? 70चे मॉडेल्स आहेत लक्ष्मी. ओके. आणि इथून पुढे हे सगळे लॅम्ब्रेटाचे कलेक्शन. किर्लोस्कर आणि कोण म्हणाला एकत्र? घाडगे गाडगे पाटील. हे लॅम्ब्रेटाचे कलेक्शन्स आहेत, इटलीची मॉडेल्स आहेत. हे तीन लॅम्ब्रेटा सेंटो 100cc ची स्कूटर असल्यावर त्यांनी सेंटो नाव दिलं होतं. बाकी हे 150cc चे मॉडेल्स आहेत. ही लॅम्ब्रेटा 150 इंडियामध्ये सगळ्यात जास्त चाललं होतं लॅम्ब्रेटाचं मॉडेल. आणि हे लॅम्ब्रेटा 59 मॉडेल आहे, 1959 मध्ये आलं होतं. जिची हेडलाईट हँडलच्या खाली दिली जायची, हँडलला लॉक दिलं जायचं. सो खूप लिमिटेड मॉडेल्स लॅम्ब्रेटा इंडियनच कंपनी. नाही इटालियन. इटालियन. हे लॅम्ब्रेटाचे मॉडेल छोट्या मुलांसाठी बनवले जायचे. म्हणजे सायकल तिला स्कूटरचं डिझाईन दिलं जायचं फक्त. आणि ही लॅम्ब्रेटाची ऑटो रिक्षा यायची, जिची हेडलाईट त्याच्या बॉडीलाच दिली जायची. जसं पूर्वीच्या गाड्यांना उलट्या बाजूने डोअर ओपन व्हायचे, ह्याला सुद्धा सेम उलट्या बाजूने डोअर ओपन होतात. Okay. वुडन डोअर दिले जायचे, सुसाइडेड डोअर म्हणून म्हटलं जायचं त्याला. आणि सीटर होते, आतमध्ये सीट सुद्धा यायचे. फक्त ह्यांचे पार्ट इटलीवर इम्पोर्ट करून इंडियामध्ये असेंबल केले जायचे. यांचं मार्केटिंग त्यावेळेस बजाज करायचे. बजाज स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग नव्हतं. नंतर सॉरी जेव्हा इंडिया फर्स्ट टाइम वर्ल्ड कप विन झालेली सगळ्या प्लेयर्सला गिफ्ट केलं होतं विजय सुद्धा. 1993 मध्ये 93 मध्ये सॉरी 83 हा कपिल देव. बॉन्ड ब्रुक बॉन्ड रेड लेबल ज्यांची टी पावडर येते आता त्यांची गाडी आहे. मोनो सस्पेन्शन असणारी इंडियातली फर्स्ट बाईक होती ही. याआधी त्यांनी डबल सीटर फाल्कन म्हणून सुद्धा मॉडेल चालू केलं होतं. आणि हे चायनीज मॉडेल आहे, छोट्या मुलांसाठी बनवले जायचे. हे 500 नंबरचे 3 मॉडेल्स पुण्यातील एक रिटायर्ड पोलीस अधिकारी आहेत, त्यांनी डोनेट केलेत म्युझियमला. बजाज चेतक आणि कायनेटिक होंडा. ही बजाज सुपर आणि पियाजोची स्कूटर आहे. पियाजोच्या आता 3 व्हीलर्स रिक्षा बनवतात. आणि इकडे हे सुझुकीचे मॉडेल्स आहेत, त्यामध्ये सुझुकी शोगन, समुराय आणि सुझुकी टीव्हीएस, सुझुकी सुप्राचे मॉडेल्स यायचे. हे 4 जापनीज मॉडेल्स आहेत, यामाहाच आहे. त्यामध्ये टोरोसा, यामाहा, पर्ल यामा 2 सीटर, पर्ल यामा 1 सीटर यायचे. हे खास करून जापनीज लोकांसाठी बनवले जायचे कारण त्यांची हाईट खूप शॉर्ट असते त्यामुळे. आणि यामाहा RX 100 2 स्ट्रोक बाईक मध्ये सगळ्यात जास्त पिकअप देणाऱ्या बाईक्स होत्या. RX 100 135. हे यामाहा अल्बा 106चं मॉडेल आहे. हे यामाहा एंटायसरचं मॉडेल आहे. इकडे सगळे TVS कलेक्शन्स आहेत, त्यामध्ये TVS बाईक, स्कूटीज आणि मोपेडचं कलेक्शन यायचं. ही बॉबी राईटचं ऋषी कपूरजींचा मूवी होता बॉबी, त्यामध्ये यूज केलेलं मॉडेल होतं. त्याच्या आधीचं मॉडेल आहे GTS 175 नाव आहे, पण त्यावेळेस इतकं चाललं नव्हतं. मूवी नंतर बॉबी राईट म्हणून जास्त फेमस झालं. छोटी वाली. हा. आणि ही राजदूत WFM राजदूतचं पोलंडचं मॉडेल आहे. राजदूत ओळखायची साईन होती त्यांची हेडलाईट सर्कलवाले पोलंडचे असायचे, स्क्वेअर हेडलाईट इंडियाचे. हे 2 मॉडेल पोलंडचे आहेत, बाकी सगळे मॉडेल्स इंडियाचे आहेत. 175cc चे मॉडेल्स होते आणि राजदूतचे मॉडेल्स केरोसिनवर सुद्धा चालायचे. जास्त करून दूधवाले लोकांनी फार्मस या मॉडेल्सचा यूज करायचे. दीपक, ही राजदूतची स्कूटर आहे जी 1960 मध्ये त्यांनी राजहंस म्हणून मॉडेल चालू केलं होतं. आणि इकडे हे TVS मोपेड कलेक्शन आहे, त्यामध्ये TVS हिरोच्या पॉवर एक्सेल एक्सप्रेस 50चे मॉडेल्स यायचे. हे जेम्स कंपनीचं मॉडेल आहे. ह्याला विलियर्सचं इंजिन यूज केलं जायचं. हे जर्मनीने सेकंड वर्ल्ड वॉरसाठी बनवलं होतं मॉडेल. आणि ही ट्रायमची स्कूटी आहे जी 1980 मध्ये कायनेटिकने इंजिन यूज केलं होतं. ते सेम इंजिन ह्याला 60s मध्येच वापरलं होतं. ऑटो स्टार्ट स्कूटी होती आणि कॉमन ब्रेक दिला जायचा, बोथ साईड ब्रेक होता. आणि हे 1940चे मॉडेल्स आहेत मॅचलेस. जसं BSA ब्रिटिश सोल्जर्स इंडियामध्ये घेऊन आले होते, हे सुद्धा कॉन्ट्रॅक्ट बेसवर इंडियामध्ये आली होती. 350cc इंजिन आणि 4 स्ट्रोक मॉडेल आहे. अजून एक शेड आहे पुढे. अरे बापरे, गाडे मरे. हे जे केल्विनेटर जे आता इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहेत, फ्रीजेस बनवतात. ते पहिले ऑटोमोबाईलमध्ये होते, राजस्थानमध्ये त्यांची कंपनी होती. त्यात त्यांची स्कूटर आहेत, मोपेड आणि ह्या स्पोर्ट्स बाईक होत्या. आणि इकडे जे आहे 60sच्या आधीचे मोपेड्स आहेत, ज्यावेळेस मोपेडवर रिसर्च चालू होतं त्यावेळेसच्या. त्यामुळे त्यांचे इंजिन सुद्धा वेगवेगळ्या जागी सेट केले असेल. मार्चचं व्हीलच्या पाठी, हिरोचं लास्ट व्हीलला, ॲटलस अलेक्सचं फर्स्ट व्हीलला इंजिन सेट. नंतर मग सेंटरला चालू झालं. हां. हे M1ची मोपेड आहे, फर्स्ट बाईक आहे, 1980चं मॉडेल आहे. आणि त्याची बॅटरी इतकी पॉवरफुल नसल्यामुळे त्याला पेडल सुद्धा दिले जायचे. काय कोणती कंपनी? M1ची सायकल कंपनी. किती
किती 1980 मध्ये हा आणि ही इंडिया मॅन्युफॅक्चरिंग. इंडियन मॅन्युफॅक्चरिंग इंडियन कंपनीच आहे आपण. ओके. आणि ही स्पोर्टिफची मोपेड आहे सुद्धा इलेक्ट्रिक स्टार्ट मोपेड आहे 1985चं मॉडेल आहे हे. आणि हे पियाजो वेस्पाचे मॉडेल्स आहेत, इटलीचे मॉडेल्स आहेत. यावर इन्स्पायर होऊन कायनेटिकने लुना स्टार्ट केलं होतं. ॲटलस यांच्या आता सायकल्स येतात, ते पहिले मोपेड मॅन्युफॅक्चरिंग करायचे. आणि डार्ट स्वस्तिक डार्ट 3 कलकत्तामध्ये मॅन्युफॅक्चरिंग झालेल्या मोपेड्स आहेत. ह्या सुद्धा स्टेट वाईज चाललेल्या मोपेड्समध्येच येतात. कॅडी इंडियन मोपेड आहे, 50 सीसीचं मॉडेल आहे. इकडे हे वेस्पाचे कलेक्शन्स आहेत. हे सगळे नवीन मॉडेल वेस्पा. होतं वेस्पाचं. नवीन वेस्ट आणि त्याची स्टेपनी समोर दिली जायची, हेडलाईट व्हीलला दिली जायची. यानंतर त्याने 60s मध्ये वेस्पाचे हे मॉडेल चालू केले होते. वेस्पावर इन्स्पायर होऊन महाराष्ट्र गव्हर्नमेंटने प्रिया चालू केली होती, जिची ब्रँच त्यांनी सातारामध्ये ओपन केली होती. महाराष्ट्र स्कूटर म्हणून ओळखलं जायचं हिला. लोकल स्कूटर होती त्यामुळे खूप जास्त चालायची, पण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये गव्हर्नमेंट कमी पडायला लागले आणि ह्याचं मार्केटिंग त्यावेळेस बजाज करायचे. बजाजचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग नव्हतं. नंतर प्रियाचं लायसन विकत घेऊन बजाजने स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं. सेम मॉडेल त्यांनी बजाज 150 बनवलं होतं. इकडे हे बजाजच्या स्कूटीजचे मॉडेल्स आधी वेगळी नंतर का? आधी आहे. आधीच्या तुमच्याकडे होती मग बजाजच्या स्कूटीजचे मॉडेल्स आहे, स्पिरिट, क्रिस्टल्स, रेव. स्पिरिट प्रज्ञाकडे होती रे स्पिरिट. हे बजाज कर्वचे मॉडेल्स आहेत. असं अजून तर ना विकली ती ते आता ती प्लेजर आहे जाऊन तर बजाज जुनी चेतक आणि 150चे मॉडेल्स आहेत. ही जुनी आहे की ती जुनी होती मगाशी दाखवली? 150 नाही, नाही, तिथे तिथे बघितली तिथं जुनी. हे बघ चेतक ना ऍक्च्युली बजाजने फक्त स्कूटर मध्ये 75+ मॉडेल्स काढले होते, थोड्याफार फरकाने असे. हे एमएटी आमच्याकडे भरपूर चालले, पप्याकडे आणि होते आमच्याकडे खूप चालले. एमएटीच्या आधी त्यांनी 50 म्हणून सुद्धा मॉडेल चालू केले होते. सगळ्यात कमी मेंटेनन्स लागणाऱ्या मॉडेल्स होत्या हा. बजाज लेजंड, बजाजची फर्स्ट 4 स्ट्रोक ही पण होती. आणि बजाज वायकिंग एक्सपोर्ट केली जायची इंडियातून बाहेर. 500 मॉडेल बनवले होते, सगळे एक्सपोर्ट रिक्षा, टेम्पो. सनी कायनेटिक होंडाच्या कॉम्पिटिशन मध्ये बजाजने बनवली होती आणि फायबर बॉडी असल्यामुळे खूप जास्त लाईट वेट होतं मॉडेल. यानंतर त्यांनी स्पाइस म्हणून मॉडेल चालू केलं होतं. ही बजाज कावासाकीने कोलॅबरेशन मध्ये एलिमिनेटर म्हणून मॉडेल चालू केलं होतं. सेम असंच मॉडेल बजाजने आता ॲव्हेंजर म्हणून start केलंय. अशा अगोदर पण ॲव्हेंजर एक अशी होती ना किती सालाची एलिमेंट चालू केली? एलिमिनेटर 95चं मॉडेल. म्हणजे जाम लवकर मला एवढी डेव्हलप गाडी काढली नाही त्यांच्याने. हे बजाज अँड्युरो, चेतक, स्ट्राईड, चेतक क्लासिकचे मॉडेल्स आहेत. ही बजाजची ऑटो रिक्षा आहे, 2008 पर्यंत ह्याचं मॅन्युफॅक्चरिंग चालू होतं. आणि हे सगळे बजाज कावासाकीचे मॉडेल्स आहेत. कॅलिबर उडी बाबा म्हणून फेमस उडी बाबा ती पंजाबी ॲड करी. हे XCD 125 बॉक्सरचे मॉडेल्स आहेत. एव्हरेज जास्त. RTZ चे मॉडेल्स आहेत, KB 100, KB 125, 100. RX 100च्या कॉम्पिटिशन मध्ये बजाजने हे मॉडेल चालू केले होते. हे बजाज CT 100, बजाज क्लासिक, ब्रावो. ही बेटा बुक जर्मनची कंपनी होती. यावर इन्स्पायर होऊन हिरोने सेम मॉडेल चालू केले होते, हिरो बुक म्हणून. हे बजाज चेतक 4 स्ट्रोक. यानंतर बजाजने स्कूटर बनवणं बंद केलं होतं. तरी 2000च्या नंतरचं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे लोगो सुद्धा चेंज दिसतो. हा आताचा लोगो आहे, त्याआधी बजाजचा अशा टाईपमध्ये लोगो होता. हे बजाज 4S चॅम्पियनचं मॉडेल आहे. इकडे हे सुझुकीचे मॉडेल्स आहेत, हे सुद्धा जापनीज लोकांसाठी बनवले जायचे. ही जे आहे लव सुपर डिलक्सची ॲड त्यावेळेस मायकल जॅक्सन करायचे. कॅनेटिक झिंग स्टाईल 80cc चे मॉडेल्स होते. कॅनेटिक ब्लेज 165 आता बघ सीसीचं ना मॉडेल काढलंय आहे. तिथे. सगळ्यात ब्रॉडेस्ट स्कूटीमध्ये नावायचं हिचं. बर्गमॅनची हिचीच कॉपी आहे बर्गमॅन ना. हे सगळे कायनेटिक लुनाचे मॉडेल्स आहेत. हे फर्स्ट मॉडेल होतं डक लुना. ही TFR इंडियामध्ये सगळ्यात जास्त चालली होती लुना. यानंतर त्यांनी डबल सीटर लुना स्टार्ट केलेला आणि ही सगळ्यात लास्टवाली लुना जी किकस्टार्ट लुना होती. कायनेटिक K400 आणि ही कायनेटिकचे 4 स्ट्रोक स्कूटर आहे टेक किंग. हे कायनेटिक नोवा आणि हे कायनेटिकने ह्युसनच्या कोलॅबरेशनमध्ये 125 सीसीचं मॉडेल चालू केलं होतं. हे कायनेटिक बॉसचं मॉडेल आहे. कायनेटिक स्पार्क जे 1 लिटरमध्ये 80 to 90+ ॲव्हरेज द्यायची. सगळ्यात जास्त चाललेल्या स्कूटरेटमध्ये मॉडेल होतं हे. आणि हे कायनेटिक सफारी मॉडेल आहे, जे सिंगल फ्रेममध्ये बनलं. ह्याला मध्ये जॉईन नाही आहे, सिंगल चेसीमध्ये बनलेलं मॉडेल आहे. कायनेटिक सफारी. आणि हे कायनेटिक होंडाचं सगळ्यात ओल्ड वालं मॉडेल होतं. हे होते चालायचे झालं की बरोबर. सायलेन्सर काढावा लागायचा, मग थंड होईपर्यंत वेट करायला लागायचं. खूप लेंथी प्रोसेस झालेली. नंतर त्यांनी Y2K DX मॉडेल चालू केलं. इकडे हे एलिमेंटचे कलेक्शन्स आहेत. एलिमेंट वेस्पा जेव्हा 2013 मध्ये त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग बंद केलं तेव्हाचं लास्ट मॉडेल होतं हे. एलिमेंटचं फुल फॉर्म लोहिया मशीन्स लिमिटेड. आणि हे एलिमेंटच्या स्पोर्ट्स बाईक आहेत, ग्रॅप्टर आणि ॲड्रिनो. एलिमेंटने स्कूटीमध्ये मॉडेल चालू केलं होतं ट्रेंडी.
गिरनार नर्मदा गुजरात मॅन्युफॅक्चरिंग मॉडेल्स आहेत. गिरनार गुजरात गव्हर्नमेंटने चालू केली होती. इंजिनिअरिंग स्टुडंटने डिझाईन केलेलं मॉडेल. त्यांच्याकडून ते खूप हेवी झालं, ते कंटिन्यू नाही करू शकले. त्यांनी त्यांचं लायसन नर्मदाला विकलं. नर्मदाने डिट्टो बजाज 150ची कॉपी केलेली, त्यामुळे बजाजने त्यांच्यावर केस करून कंपनी बंद केली. नर्मदा आता फर्टिलायझरमध्ये त्यांनी गिरनारची टी येते. विक्टोरिया इंडियन मोपेड आहे, विकी म्हणून फेमस होतं हे मॉडेल. बाकी हे रिपीटेड मॉडेल्स आहेत जे आपण राईडसाठी तयार करतो. म्हणजे सरांचं पूर्ण कलेक्शन जे आहे 650+ गाड्यांचं आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये असं सरांचं नाव आहे. त्यातल्या आता आपल्याकडे 200+ 2 व्हीलर्स आहेत. अजून आपले 200 बनतात, त्यात अजून 2 व्हीलर्स येत आहेत. आणि आता हे एशियाज फर्स्ट विंटेज 2 व्हीलर म्युझियम आहे. थोड्या दिवसांनी आपण ट्रॅक तयार करतोय 1/2 किलोमीटरचा. तेच विंटेज गाड्यांची राईड चालू करतोय. तेव्हा वर्ल्ड मधलं फर्स्ट असेल जे राईड सुद्धा स्टार्ट करणार. त्यातले किती गाड्या वर्किंग कंडिशन 90% मॉडेल्स वर्किंग आहे. जे खूप जास्त जुने, ज्यांचे आता ओरिजिनल पार्ट्स अवेलेबल होत नाहीत, तेच फक्त बंद आहेत. बाकी सगळे मॉडेल्स चालू आहेत. आणि मेंटेन कसे करता म्हणजे एवढ्या गाड्या? ऍक्च्युली आपली मेकॅनिकल टीम आहे, पुण्यात असते ती महिन्यातून एकदा येऊन इकडच्या गाड्यांचं मेंटेनन्स करते. बाकीच्या गाड्या पुण्यातच असतात. ते पूर्णपणे रिस्टोर झाल्या की मग इकडे येतात असं असतं. आणि याचं स्टार्ट तुम्ही म्हणजे किती दिवसांनी करता ती वगैरे? मेकॅनिकल टीम आली की ती ते- महिन्यातून एकदाच. ओके, हां, ओके. तेवढंच. आणि क्लिनिंग फक्त रोज असतं. तुम्ही पुन्हा जाऊन फोटोज वगैरे काढू शकता. रिव्ह्यू सजेशन काय असलं तर रिव्ह्यू बुक आहे, लिहू शकता. थँक्यू ताई, तुम्ही एवढी छान माहिती दिल्याबद्दल. ह्या बघू शकतात तुम्ही फुल कडक कलेक्शन आहे गाडींचं. आता मगाशी त्यांच्यानी तुमका सगळी व्यवस्थित माहिती सांगितली. आता मी तुमका फक्त गाडी दाखवत जाईन इकडनं, म्हणजे कसा कसा पूर्ण कलेक्शन आहे. आता 1 मिनिट व्यवस्थित गिम्बल घेऊन येऊया, म्हणजे कसं शेक व्हायचो नाही मोबाईल. तर आता आपण इलेलो होतो विंटेज कार कलेक्शन बघूक ना, त्याचं बाहेरचं एरिया पूर्ण. आणि सध्या त्यांचा प्लॅन असं चालू आहे की ह्यो जो ट्रॅक आहे पूर्ण, तो ट्रॅक आपण ते गाडींसाठी बनवतले आहोत. म्हणजे ज्याच्यातली तुमका ही जुन्यातली गाडी आवडत, त्यांची जवळजवळ 90% गाड्या चालू आहेत. मग जी तुमका गाडी आवडत ती तुमका ते चालवूक देतले आहेत, असं त्यांचं पुढे प्लॅन आहे. जवळजवळ आता त्यांच्याकडे 400+ गाडी असतात कलेक्शन. टोटल 650 गाड्यांचा त्यांचा कलेक्शन आहे. तर बघू शकतात इकडे त्यांचा असा आहे एंट्री वगैरे. आणि बघा इकडनं तिकीट काउंटरमधनं 100 रुपये घेऊन आपण जातो. मग अशी तुमका तर सगळं दाखवलेलाच आहे ते गोष्टी. तर हे बघा हा त्यांच्यानी म्युझियम केलेला आपल्या गाडींचा. आणि इकडे डिटेलिंग ठेवलेले आहेत, म्हणजे काय काय गाडी काय हे बघा. या तुम्ही बघू शकतात त्यांची मेन टेक्निकल टीम आहे ती पुण्यात असतं. म्हणजे रिपेअरिंग म्हणा किंवा कलेक्शन, त्या सगळ्या गोष्टी त्यांचे तयार होऊन गाड्या पुण्यातनं इकडे येतात. हे बघा. आणि आता आपण त्यांच्या गाडींचं पूर्ण कलेक्शन बघतो. लोक नक्की व्हिजिट द्यायला तर एक चांगलीच जुने पाहिजे, म्हणजे आपणाला आता माहीत नाही ते गाडी आहे पण आणि व्यवस्थित ती सांगतात पूर्णपणे माहिती. आता हे बघा इकडनं आपण कलेक्शन चालू करूया. हे बघा बघू शकतात तुम्ही वेगवेगळे जुने मोपेड त्यांच्यानी मग सांगितल्यापासून प्रमाणे असत बघा. हे आपण कधी बघूकच नसतले, मी पण कधीच बघूक नाही. ह्याच्यातले ठराविक सिलेक्टेड गाडी बघलं आहे, तर वाटत नाही मी खायची बाकीची गाडी बघितली असन कधी. ह्या एशियातला सगळ्यात मोठा बाईक कलेक्शन हा, म्हणजे विंटेज बाईक कलेक्शन. आणि एवढाच नाही तर ट्रॅक ह्यांच्यानी चालू केल्याने की एशियातला पहिला विंटेज बाईक ट्रायलला देणारा पण कलेक्शन बनतला यांचा. ह्या महाबळेश्वरमध्ये असा. हे बघा ही जी गाडी होती त्यांच्यानी सांगितलेला ती स्कूटरसारखी डिझाईन करून लहान मुलांसाठी बनवलेली. आणि त्याच्यानंतरचा ह्यो टेम्पो होतो, त्या टेम्पोचा जो दरवाजा तो लाकडाचा. त्यांच्यानी सुसाईड दरवाजा पण म्हणत ते का त्यांच्यानी मग असे आपण हे सगळे गोष्टी सांगितलेल्या आहेत, तेच आम्ही तुमका सांगतो. आमका काय पण एवढं याच्यातला डिटेल नॉलेज नाही हा. बघू शकतात बघा फुल कलेक्शन एकदम
परफेक्ट एकदम ठेवलेला आणि डेली क्लिनिंग होता. अजिबात तुमका गाडीवर अजिबात धूळ दिसायची नाही, तुम्ही बघू शकतात. म्हणजे गाडीवरचा प्रेम दिसू शकता. यांनी जा म्युझियम ज्यांच्यानी सुरू केलं आता ते पुण्यात असतात, ते बिल्डर आहेत काका, आपणाक सांगावं ते त्यांची माहिती. हे बघा, ह्या एक असाच अजून त्या साईडला पण त्यांची गाडी आहेत, आपण जाऊया बघूया. बऱ्यापैकी कलेक्शन आहे बघा, इकडनं सुरू होता आणि अजून एक हा एक्स्ट्रा. हे बघा, यमा RX-100. ही गाडी जास्त फेमस होती, सगळ्यांनी बघितली असतात. त्याच्यानंतर M80, बजाजचे चेतक सुपर. ही बघा, ही चायनीज मॉडेल त्यांनी सांगलेला, जी लहान मुलांसाठी बनवलेली. याचे रील्स पण आपण मध्ये मध्ये बघत असतो, जे येतात इंस्टाग्रामला. मुंबईत मी येतात तसे ते गाडी आहे. नाव आहे बघा यांच्या प्रत्येकाच्या मागे ठेवलेला, विंटेज माइल्स. या साईडने हे बघा परत बाईकचा कलेक्शन आहे. ही सुझुकीची मॉडेल आहेत. थोडी आहेत जी इंडियन मेड आहेत, इंडियात चालली आहेत, थोडी बाहेर नेलेली आहेत. त्याचप्रमाणे थोडी असेंबल इकडे इंडियात केलेली आहेत. कोल्हापूरमधले पण गाडी आहेत, त्यांच्यानी तुमका आता डिटेलमध्ये सगळा सांगितलेलाच असा, विथ इयर खयच्या वर्षा दिले, काय इले, कसे इले, ठराविक गाड्यांचा. ह्या बघा, त्यांच्यानी रिव्ह्यू बुक दिलेला. हे तुमका जर काय सांगायचं असत, काय आवडला तर नक्की याच्यात रिव्ह्यू द्या. त्याच्यासाठी काय हो मॅडम, तुम्हाला आवडल्या का गाड्या? इंका जास्त इंटरेस्ट नसतं, त्यामुळे ती बघणार नाही. तुम्ही तो पार बाकीचा फिरून येतो. हे बघा, इकडे दुसरं स्लॉट हा कलेक्शनचं. आमका पहिली वाटलेला तेवढा जातर तसं नाही. हो बघा, बघू शकतात तुम्ही. ह्या बघा, ह्या गाड्यांचा जो इंजिन होता तेव्हाचा आहे, बघू शकतात. ह्या इंजिन हा, ही बघा, ही हेडलाईट आणि काय काय जणांचं साईडने होतं इंजिन. त्या बघा मध्ये हा, तिकडे बघू शकतात. ह्या गाडीच्या इथे आहे तर बघा, अशी ही होती. ह्या वेस्पाचा कलेक्शन, ह्याचा लेटेस्ट गाडी आहे आपली वेस्पाची. प्रिया, ते बोललेले कोल्हापुरात बनवली. फुल डेंजर कलेक्शन. ही एव्हेंजरची सिरीज, ही एव्हेंजरच आहे ना. हे बघा, बजाजचा होतो रिक्षा टेम्पो तो. रेअर बाईक कलेक्शन आम्ही म्हणू शकतोय का. हे पण मला वाटतं लहान मुलांची आहे असं वाटतं ही बघून. ही एक बघा, जे कमी हायटेड जे गाडी होते ते जपानमध्ये बनवलेले होते. कारण त्यांचं म्हणणं असं होतं की जापनीज लोकांची हाईट कमी,
मग त्यांच्यासाठी मग ते कमी हाईटचे गाड्या बनवले गेलेले, जे जॅपनीज मॉडेल होते ते. ज्यांका खरोखरच विंटेज बाईक कलेक्शनची आवड आहे किंवा बघूचा, त्यांनी नक्की येऊ शकतात हे विजिट देऊ. एकदम रेअर पीस म्हणू शकतात तुम्ही, जरा एकदम म्हणजे जास्तच रेअर. ते सगळे गाडी आहेत इकडे आणि एवढे जुनी असान पण वर्किंगमध्ये आहेत. हे बघा, सांगा तुमका कलेक्शन कसा वाटलं आता. ही बघा, जी बर्कमॅन आताची कॉपी वाटतं ती बघा, ती ह्या गाडीची कॉपी आहे. हे बघा, ह्या गाड्यांची त्यांनी सांगलेली कॉपी बनवली गेली आणि त्याच्यामुळे केस जाऊन कंपनी बंद पडली. गुजरातची कंपनी होती ती. आपल्या सावंतवाडीत तर लाकडी खेळणी गावतातच, लाकडी खेळणी तुमका माहीतच हा. पण एक तुमका आपल्याकडे इलंय तर ह्यांचा कलेक्शन दाखवते तुमका. हे बघा, आता ह्या खैना कलेक्शन केल्याने काय माहीत नाही, त्यांना विचारू हा ह्या कलेक्शन तुम्ही कुठनं आणलं आहे. तो रोलर नको मग मोठं होया. हे बघा, इकडे पर्सचा पण कलेक्शन आहे, बघू शकतात तुम्ही. सगळं चांगलं चांगलं. आणि पण त्यांचं इकडे वेगवेगळी कलेक्शन्स आहेत, बघा तुमका कशी वाटतात. ही बघा, जी मराठी पिक्चरात बऱ्यापैकी दिसा गाडी, बघितलं असंच असतालात तुम्ही. काय ग प्रज्ञा, अजून पूर्ण त्यांचं काम कंप्लीट होऊ नाही. इकडे पण त्यांना कसलं तरी एक शोरूम बनवचा. त्याचप्रमाणे इकडे पण एक बघा जागा ठेवलेली आहे त्यांनी. फोटोशूट चालू आहे त्यांचं. हा लेडीजचा सगळा कलेक्शन आहे, इकडनंच बघा. तर सहज मॅप्रो गार्डन करून रिटर्न जाताना महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये आम्हाला वाटेतच विंटेज माईलचा बोर्ड दिसला. सहज एक क्युरिओसिटी म्हणून आम्ही म्हटलं आतमध्ये जाऊया, तिकीटचा दर बघूया कसं काय वाटतं, कारण आम्हाला विंटेज कार्स बाईक बघायला आवडतात. सो सहज इथे चौकशी केली असता आम्हाला कळलं की 100 रुपये तिकीट आहे, एकदम स्वस्त. ट्राय करूया म्हणून आम्ही आतमध्ये गेलो. तर इथे पूर्ण जर्नी बघायला मिळाली, म्हणजे इंडियाची मोपेड बाईक स्टार्ट कशी झाली, म्हणजे कशा प्रकारे असेंबल केल्या गेल्यात मोटर्स, तिथून मग कशा प्रकारे बाईकचं इव्होल्युशन झालं, म्हणजे सगळ्या प्रकारचे ब्रँड आपल्याला बघायला मिळाले. मग होंडा असू दे, आपली बजाज असू दे, TVS असू दे, सगळ्या प्रकारचे ब्रँड आपल्याला बघायला मिळतात. जर तुम्ही विंटेज बाईक लवर असाल तर फक्त 100 रुपये तुमच्यासाठी ही लॉटरी आहे. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की थोड्याच आठवड्यानंतर हे आता इंडियातलं लिम्का बुक अवॉर्ड विनिंग कलेक्शन आहे आणि थोड्याच दिवसानंतर ते इथे विंटेज बाईक राईड्स पण चालू करणार आहे. सो तुम्ही जर महाबळेश्वरला येत असाल तर इथे व्हिजिट नक्की द्या. तुमचे 100 रुपये 100% वसूल होतील. थँक्यू. आता राईड पण सुरू होणारच आहेत. तर मस्त वाटलं आमका इकडे येऊन. तुमका बघा कसा आवडता, तर विंटेज बाईक लवर असतात तर तुमका नक्कीच आवडतला. आणि असेच आमच्यासोबत राहा, आमचे ब्लॉग बघत राहा. आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू विसरू नका. थँक्यू. बाय.